नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या दाण्यांची अप्रतिम अशी तोंडाला छान चव आणणारी आणि कधीही न विसरू शकाल अशी भाजी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे हरभरे घेतलेले आहेत आणि मी त्यांना सालीसकट भाजून घेत आहे. त्यानंतर मी त्यांचे दाणे काढून घेणार आहे. मी टमाटा, कांदा, लसूण, अद्रक आणि भिजू घातलेले काजू घेतलेले आहेत आणि हरभरे. त्यानंतर मी काजू दळून घेणार आहे. आता आपण एक कढई घेतलेली आहे, त्यात आपण तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात मोहरी, तेजपान, जिरं, कढीपत्ता आणि कांदा घालून घेणार आहोत. याला मिक्स करून घेऊ. यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. यात अद्रक आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि आता आपण याला मिक्स करून घेऊयात. आता यात मी हळद, घालून मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता यात मी टोमॅटो घालून घेत आहे. आणि आता याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात. मसाला थोडासा शिजायचा बाकी आहे, त्यामुळे मी आता याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि आता पुन्हा आपण याला थोडा वेळ 5 मिनिटं झाकून ठेवूया. आता तुम्ही बघू शकाल किती छान आपला मसाला रेडी झालेला आहे. मी 1 चमचा मसाला घेतलेला आहे आणि बाकीचा मसाला मी तसाच राहू दिला आहे आणि मी आता त्याची पेस्ट करून तो मसाला घालून घेतला आहे. आता यात मी चिकन मसाला, तिखट आणि गरम मसाला घालून घेतला आहे आणि याला आपण आता मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता मी यात दळलेल्या काजूची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण यात हरभऱ्याचे दाणे घालणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत. आणि आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. बघू शकतात छान दाणे जवळपास थोडेसे शिजलेले आहेत. आता यात मी जरासं पाणी घालून घेणार आहे. आणि तुम्ही तुमच्यानुसार पाणी घालू शकता. आणि आता याला मी पुन्हा झाकून ठेवते. 5 मिनिटांनी काढून मी आता याच्यात कोथिंबीर घातलेली आहे आणि मी आता याला उकडू देणार आहे. छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण ह्या भाजीला सर्व करून घेऊया. तुम्ही विश्वास नाही करणार मैत्रिणींनो, ही भाजी अगदी छान चवीला अगदी छान लागते. तुमचं पोट भरून जाईल पण तुमचं मन भरणार नाही, इतकी छान लागते ही चवीला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ताट तयार केलेलं आहे आणि बघू शकता. आता आपण या भाजीचे आस्वाद घेऊ शकतो.